नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आता आपण वर्ग 8 चालू केलेला आहे आजपासून क्लास 8. पहिले चॅप्टर आहे परिमेय व अपरिमेय संख्या, रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स. सर्वात आधी आपण पाहून घेऊ नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर कशाला म्हणतात. आता नॅचरल नंबर नैसर्गिक संख्याच्या निसर्गामध्ये वस्तू आढळतात त्या मोजण्यासाठी ज्या अंकांचा आपण वापर करतो त्याला नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या असं म्हणतो. त्याची सुरुवात कुठली वस्तू जर आपण ऑब्जेक्ट काउंट करायचं असलं तर 1 पासून सुरुवात करतो. 1 2 3 4 म्हणून याचा जो सेट आहे हा काय तयार होईल 1 2 3 4 तर इन्फायनाईट अनंत, म्हणजे 1 2 3 4 तर चालूच. आपल्याला सर्वात लहान स्मॉल नॅचरल नंबर सांगता येईल 1 आहे, 1 आहे, परंतु मोठी सांगता येणार नाही कारण ती अनंत आहे. त्याच्यानंतर बघा पूर्ण संख्या होल नंबर. आता होल नंबरमध्ये होल नंबरचं काय आहे किंवा पूर्ण संख्या होल नंबर नॅचरल नंबरच्या आधी 0 लागून जाते, म्हणजे याची सुरुवात 0 पासून होते. 0 पासून याची काय होते स्टार्टिंग होते, सुरुवात होते, त्याच्यामुळं याला आपण होल नंबर म्हणू. आता पूर्णांक संख्या इंटीजर. आता इंटीजर पूर्णांक संख्या आपण शिकलेलो आहोत. संख्या रेषा नंबर लाईन -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 म्हणजे प्लस मायनस दोन्ही असते. त्याच्यानंतर झिरोचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असतो, त्याला पूर्णांक संख्या इंटीजर असं म्हणतो. आता परिमेय संख्या रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर जे आहे ते m/n or p/q या फॉर्ममध्ये या स्वरूपात आपण व्यक्त करतो. परंतु n इज नॉट इक्वल टू 0, q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे m/n घेतलं तर या भागेला n घेतलं तर n हा 0 नसतो, p भागेला q घेतलं तर q हा 0 नसतो. बरोबर आहे. ज्या या स्वरूपात आपण व्यक्त करतो m/m किंवा p/q म्हणजे अंश आणि छेद. त्याला आपण रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या असं म्हणू. फॉर एक्झाम्पल 14/7 17/2 अशा पद्धतीचं एक्सेट्रा etc. हे झाले नंबर. आता आपण हे ज्या संख्या आहे ह्या नंबर लाईनवर कशा दाखवायच्या ते बघायचं आहे. बघा आता याच्यामधला पार्ट आहे, याच्यावरती आपली एक्सरसाइज आहे. संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. टू शो रॅशनल नंबर्स ऑन ए नंबर लाईन. सर्वात आधी संख्या रेषा नंबर लाईन काय आहे थोडक्यात सांगतो. बघा ही नंबर लाईन, इथं 0 असतो, 0च्या राईट हँड साईडला उजवीकडे प्लस असते 1 2 3 4 5. इकडे लेफ्ट साईडला मायनस असते, म्हणजे डाव्या साईडला वजा, उजव्या साईडला अधिक. आता लक्षात ठेवायचं या नंबर लाईन वरती ज्या वेळेस तुम्ही उजव्या साईडला इकडे जासाल तर संख्या कशी होत जाते, मोठी होत जाते, म्हणजे बिग. म्हणजे 0पेक्षा 1 मोठा, 0पेक्षा 5 मोठे, 1 पेक्षा 2 मोठा, अशा पद्धतीने. परंतु जसं इकडे डावीकडे जाते तर संख्या कशी होत जाते, लहान होत जाते. काय होत जाते, स्मॉल होत जाते. म्हणजे 0पेक्षा हे -4 लहान, 0पेक्षा -1 लहान, 0 सर्वात मोठा, हे लक्षात ठेवायचं. जसं मायनसकडे जासाल तशी लहान लहान होत जाते, जसं उजवीकडे जासाल तशी संख्या मोठी मोठी होत जाते. एवढं लक्षात ठेवजा नंबर लाईनवरचं. याचं तर आपल्याला काही काम नाही आहे सध्या, पण असो माहिती, काम कधी पडू शकते. आता काय सांगितलेलं आहे, टू शो रॅशनल नंबर ऑन ए नंबर लाईन. आता हे रॅशनल नंबर आहे, संख्या आहे त्या आपल्याला काय करायचं आहे, नंबर लाईनवर दाखवायचे. आता इथे एक भाग लक्षात घ्यायचा. इथं छेदामध्ये, म्हणजे याला न्यूमरेटर म्हणतो, याला डिनॉमिनेटर म्हणतो, याला मराठीमध्ये अंश म्हणतो, याला छेद म्हणतो. अंश आणि छेद, अंश आणि छेदामध्ये इथं प्रत्येक ठिकाणी 3 दिलेले आहे. म्हणजे किती भाग करायचे आहे आपल्याला, किती पार्ट करायचे आहेत, 3 पार्ट करायचे आहे. म्हणजे एका याच्यामध्ये 3 पार्ट बसतील असा त्याचा अर्थ होते. बघा याच्यासाठी मोठी देतो. आता 3 आहे म्हणून 3 पार्ट. बघा 1 2, हा 3 थोडासा मोठा, परत 1 2, हा 3 थोडासा मोठा, 1
2 3, 1 2 3, 1 2 3. इकडे तसंच 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3. 3 भाग सांगितले आपल्याला, मग 3 केले. हा आपला होईल इथं 0 0. त्याला 1 2 3 4 5. इकडे -1 -2 -3 -4 -5. आता बघा काय सांगितलं, 7/3 7/3 म्हणजे किती भाग सांगितले, 7 भाग. 0 पासून 7 भाग. तर बघा 1 2 3 4 5 6 6 7. 7वा भाग कुठे येते, हा इथं. हा येते तुमचा 7वा भाग. बघा 7/3 0 पासून 7 भाग. 1 2 3 4 5 6 6 7. म्हणजे हा आपला पॉईंट झाला. हा पॉईंट झाला आपला, काय झाला, 7/3. एक 2 3 4 5 1 2 3 4 5 सॉरी 1 2 3 4 5 6 6 7 7/3. कारण एकाचे आपल्याला 3 भाग सांगितले. त्यानंतर फक्त 2 कुठं आहे, हा आहे. बरोबर आहे. 2 हा आपला 2. त्याच्यानंतर -2/3 -2/3 कुठे येईल, -2 भाग. हे बघा 1 2. -2/3. अशा पद्धतीनं आपल्याला हे शोधायचे आहेत. बघा 7/3 1 2 3 4 5 6 7 इथे येते. हा सॉरी, लक्षात ठेवलं, 7 इथे येते. 7/3 इथं 8/3 आलं असतं. बरोबर आहे. इथं जर असते तर, कारण इथं 8 येत आहे म्हणून 8/3. इथं 9/3 आलं असतं, म्हणजेच 3. अशा पद्धतीनं काय करायचं, ही झाली नंबर लाईन. आता याच्यावरती आपण एक्सरसाइज घेऊ. बघा प्रॅक्टिस सेट 1.1 चा पहिला क्वेश्चन आहे. एक 1.1 चा पहिला क्वेश्चन काय म्हणते, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन ए नंबर लाईन. ड्रॉ ए सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. मग आता पहिलं एक्झाम्पल आहे याच्यामधलं 3/2 5/2 -3/2. बघा 3/2 5/2 वजा 3/2. आता हे दाखवायची आपल्याला. नंबर लाईन काढू. काढली. किती भाग सांगितले, 2च भाग सांगितले. हा एक, हा दुसरा, एक दुसरा, एक दुसरा, एक दुसरा. इकडे तसंच एक दुसरा, एक
दुसरा, एक दुसरा, एक दुसरा. नंबर द्या. इथं 0 1 2 3 4. इकडे माहिती आहे वजा -1 -2 -3 मायनस. झालं. मग पहिलं काय म्हटलं 3/2 3 भाग. तर इथून सुरुवात प्लस आहे म्हणून उजव्या साईडला 1 2 3. हा बघा 3/2. तिसरा भाग 1 2 3. त्यानंतर 5/2 पाचवा भाग 1 2 3 4 5. 5 भाग लागतो. त्यानंतर -3/2 वजा 3 आहे 1 2 3. मायनस साईन वजा 3/2 बघा. काही कठीण नाही, एकदम सोपी. आता 5/2 आपण असा लिहू शकतो बघा कसा. 5 ला 5 ला 2 ने डिवाइड केलं 2 दुनी 4 2 2 जा 4 1 उरला. बरोबर आहे. मग हाच लिहायचा असलं तर असं लिहू शकतो 2 दुनी 4 4 आणि 1 5 भागेला 2. हा असा पण आपल्याला लिहिता येते. झालं पहिलं एक्झाम्पल. नेक्स्ट नंबरचं बघू. दुसरं याच्यात मधलं दुसरं आहे. पहिल्या प्रश्नातलं 7/5 -2/5 -4/5. आता बघा काय म्हटलेलं आहे इथं. किती भाग करायचे? 5. हे आपले नंबर लाईन. आपला 0 बघा 5 सांगितले आता. 5 करू 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. इकडे तसंच 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. इथं 1 2 3 4. लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4. आता 7/5 7. 1 2 3 4 5 6 7. झालं 7/5. किंवा हेच असं लिहू शकतो आपण 5 1 5 5 आणि 2 7. -2/5 हे -2/5 वजा -2/5 -4/5 1 2 3 4 झालं -4/5. अशा पद्धतीनं काढायचं. एकदम इझी आहे. नेक्स्ट नंबर याच्यामधलं क्वेश्चन पहिल्यामधला आता तिसरं बघू. -5/8 11/8. बघा आता किती भाग करायचे? 8 भाग करायचे आपल्याला. 8 पार्ट्स. 0 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. इकडे तसंच 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8.
इथं माहिती आहे 1 2, इथं -1 -2. आता -5/8 वजा 5 कुठे येतात? 1 2 3 4 5 5 -5/8. हे साईन तुम्ही मधात द्या किंवा अंशाला द्या. आता 11/8 प्लसमध्ये आहे, प्लसमध्ये तो उजव्या साईडला. हे इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर 11 नंबरची रेषा त्याला 11/8. इकडे वजा आहे म्हणून वजा 5 नंबरची रेषा -5/8. अशा पद्धतीनं पहिला क्वेश्चन आपला इथं क्लिअर झाला. आता दुसरा क्वेश्चन बघू. बघा क्वेश्चन दुसरा आहे. दिलेली संख्या पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ऑब्झर्व द फॉलोइंग नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. आता एक लक्षात ठेवा, प्रत्येकाचे 4 भाग केलेले आहे, 4 पार्ट आहे. आपल्याला दिसते 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. उजव्या साईडले धन असते म्हणजे पॉझिटिव्ह, डाव्या साईडला ऋण असते म्हणजे निगेटिव्ह. शून्याच्या उजव्या साईडला अधिक, डाव्या साईडला ऋण. काय म्हटलेलं आहे? बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो? बी बिंदू बघा हा इथं आहे, बी पॉईंट. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. आता पॉइंट बी हा इथं आहे, शून्यापासून सुरुवात आहे. मग कोणची दर्शवते बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय दाखवते? 10. आणि पार्ट किती आहे याचे? 4. पार्ट किती आहे? 4. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले 10. आणि प्रत्येकाचे भाग किती केलेले आहे? 4 4. 1 2 3 4 म्हणून 10/4. 10 डिनॉमिनेटरमध्ये 4 डिनॉमिनेटर. परंतु डाव्या साईडला काय असते? मायनस. म्हणून याला आपण काय करू? मायनसचं म्हणजे वजा साईन देऊ. मग आता अंशाला आणि छेदाला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एका संख्येनं भाग जाते. कशानं जाते? 2 न. जर दिला काय होईल? 2 2 जा 4 2 5 जा 10. म्हणजे -10/4 चालते किंवा -5/2 सुद्धा चालते. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे? 1 म्हणजे 1.3/4 3/4 1 × 3/4 ही संख्या 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे? विच पॉइंट इंडिकेट्स बाय नंबर. म्हणजे आता काय म्हटलेलं आहे? 1 पूर्ण आणि चौथ्या मधला कितवा भाग? तिसरा. 1 पूर्ण हा 1 इथं पूर्ण आहे म्हणजे हा 1 पूर्ण. कितवा भाग आहे? हा तिसरा. चौथ्या मधला म्हणजे पॉइंट कोणचा आहे ते? सी. कोणचा आहे ते? सी. बघा आता हे सोडवलं तर काय होईल बघा. 4 1 4 म्हणजे 1 × 4 + 3/4. बघा 4 1 4 अधिक 3/4 4 आणि 3 7/4. 7/4 जर केलं तर इथे यायला पाहिजे 1 2 3 4 5 6 7. बघा इथंच येते. म्हणून कोणचा पॉइंट आहे? कोणचा बिंदू दाखवत आहे तो? सी. कुठला? सी पॉइंट. बघा लास्ट क्वेश्चन आहे. डी या बिंदूने 5/t ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य? डी त्या बिंदूने म्हणते 5/2 म्हणजे 5/2 हे सत्य आहे की? स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू और फॉल्स. याचा आन्सर काय रे? याचा आन्सर आहे ट्रू, सत्य. आता कसं? आता बघा आपण भाग घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 किती झाले? 10. म्हणजे इथं किती यायला पाहिजे? 10/4 ते या ठिकाणी. मग आता याला 2 भाग जाते अंशाला छेदाला. बेदुनी 4 2 4 2 2 5 झाले. म्हणजेच किती येऊन राहिले? 5/2 5/2. म्हणजेच हे काय आहे? विधान सत्य आहे, ट्रू आहे. इथं आपले एक्झरसाइज कंप्लीट. नेक्स्ट पार्टच्या नंतर बघू.